हे आमचं रानातलं घर आहे. हे बघा, हे आमची कपडे धुवायची मशीन, इकडं ॲक्वा, आणि वर इथं एक पक्ष्याने घर केलंय बरं का. इथं दिसतंय का तुम्हाला बघा? तिथे एक पक्षी बसलाय. हे बघा, असं आमचं घर आहे रानातलं. हे बघा बिट्टू, बिट्टू हे बघा, बिट्टू कसा उन्हात फिरतो. शुभ दुपार बरं का सगळ्यांना. मी गावाला आली आज, आमच्या मुलांना सुट्टे. आलेल्या भावाला कळलं की त्याची बहीण येणार आहे लाडकी, म्हणून भावाने चिकन चालू केले चुलीवरच. हे बघा, चिकन आणले आणि एकट्याचाच खटाटोप चाललाय आल्यापासून. हे बघा, इथं मसाल्याची तयारी केली आहे, इथं चिकन आणलेलं आहे. हे बघा, जाळ खूप झालेला आहे बरं का, जाळ कमी करा. मसाला परतलाय, चिकन टाकलंय त्यांना. बघायला लागलं मला. भावाला काय सुचना म्हणून लाडकी त्याची बहीण गेलेली आहे पुढं जाळ कमी करायला. सगळीकडे युद्धाचा तांडव चाललाय ना. आमच्या घरात मोठा जाळाने हमला केलाय चिकनवर. थोडं तेल होतो का? भाऊ विचारतोय रेसिपीला थोडं तेल होतो का, म्हणून आचार्य झालाय. आणि भाऊ माझा आश्चर्य झाला. ए माझं नको टाकू काय, भावाचं नाही टाकत, काळजी करू नका. चुलीवर असं चिकन शिजायला ठेवलंय भावाने. आता बघा, जाळ तर केवढा मोठा घातला. आणि ह्या दोघांचा कसला तरी फोनवरून वाद चाललाय. बघा, ही माझ्या मुलांची नुसती उन्हात आणायची गडबड चालली. आत ये, बाहेर ये, त्यांना ऊन लागत नाही. लाडक्या भावाने आमच्या सगळ्यांना आईस्क्रीम आणलेली बरं का. आणि चुलीवरच चिकन त्याचं चालू आहे. आता भावाचा चाललाय मसाला करायचा. आणि ती पण भाऊ सकाळी 6 वाजता कामाला गेला कारखान्यात, आत्ता दुपारी 2 वाजता आलाय. आणि आता चिकनची रेसिपी लाडक्या भाच्यांसाठी आणि लाडक्या बहिणीसाठी. असा भाऊ कुणाचा आहे त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगा बरं का, की प्रत्येकाचा भाव असा लाडका आहे. बहीण घरी आल्यानंतर नाक डोळे न मुरडता चिकनची छान छान चुलीवरची असल्या गरमीत रेसिपी करतो. एवढं आमच्या बहीण भावामधलं प्रेम आहे. बघा, चिकनला फोडणी देऊन झाली. मसाला भावानं गपचूपच केला, मिक्सरवर जाऊन आणि टाकला. ही बघा मसाल्याची कढई. बघा कसं चिकन उकळी येत आली चिकनला. बघा कसा जाळ घातलाय. बघा, अरे थांब भावा. चिकनचा रसा इथं मसाल्याची कढई धुवून घ्यायची चालली आमची. कढई बघा स्वच्छ करून घ्यायची चालली. कसं काय आहे कार्यक्रम. हा सांडा सांडा, असला भाऊ माझा. भावाने एकच नंबर चिकन चुलीवरच केलेलं आहे. बघा कशी तरी आली मस्तपैकी. चिकन उकळाय चुलीवर चाललंय. हे कष्ट जे चाललंय ते आमचं चुलीवर चालू आहे. बघा बघा, भाऊ मला विचारतोय वास येतोय का चांगला. 1 नंबर वास येतोय. शेजा पाजारी जागृत झालेत आमची. म्हणतात काय आहे ह्यांच्या घरी आज.